दोन्ही ठाकरे एक झाले तर होऊ द्यात. पवार राज ठाकरेंना सामावून घेणार नाहीत. पवारांनी सामावून घेतलं तर काँग्रेस सोबत जुळणार नाही. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात तर येऊ द्या यांच्यात बिनसेल या अपेक्षेने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित येण्यामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला नाही. पण काल शिंदे आणि भाजपला कळून चुकलं असेल. पवार आणि दोन्ही ठाकरेंनी मिळून पुढचा नवीन डाव टाकला. सुमारे 1 कोटी नकली मतदार, दुहेरी नावं आणि आधार जोडलेल्या चुकीच्या एंट्रीची थप्पी काल मुंबईमध्ये लावण्यात आली. राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगावरती सार्वजनिक दबाव वाढवला गेला. विरोधक नाही तर सरसकट विरोधक राज, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शरद पवार आदी थप्पीभर पुरावे घेऊन कायदेशीरपणे निवडणूक आयोगाला भिडले. सेट केलं, आम्ही प्रचार नाही, न्याय मागतोय. विरोधकांची आधी निवडणूक आयोगाला भेट, व्हीव्हीपॅट मशीनची मागणी आणि मतदार याद्या सुधारणा करा मग निवडणूक घ्या हा फिक्स केलेला पॉइंट आणि मग खळखट्याक केला. विरोधक हे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकतात. उद्धव ठाकरे यांनी पुराव्यासह कोर्टाची धमकी दिली आहे. हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतं. याचा परिणाम म्हणजे निवडणुकीपूर्वी मतदार यादीची तपासणी किंवा नवीन याद्या तयार कराव्याच लागतील. नाहीतर निवडणूक आयोग मॅनेज या चर्चा गल्लीबोळात रंगलेल्या दिसतील आणि भाजपला हे परवडणार नाही. बिहार निवडणुकाही तोंडावर आहेत. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मांडलं ते सगळं डोक्यावरून गेलं असं नाही तर डोक्यात घुसेल असा मोर्चा काल काढला गेला. मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. शरद पवार यांनी लोकशाहीसाठी एक व्हा असे आवाहन केलं. हे मतदारांना घरगुती पडताळणी करण्यास प्रोत्साहित करणारं ठरलं, ज्यामुळे नकली मतदारांवरती कारवाई होऊ शकते. निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीत जो प्रकार झाला त्यामुळे सामान्य माणसाला संसदीय लोकशाही यावरच्या विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीत संघर्ष असू शकतो, पण या सर्व गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल आणि या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीतील अधिकार जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे याचा निर्धार केला पाहिजे. काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या, इथे बनावट आधार कार्ड मिळतं, माहिती दिली, कलेक्टरला सांगितली, सिद्ध करून द्या हे आव्हान आलं, डेमो दाखवला, हे दाखवून आरोप ज्यानं सिद्ध केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटेपणा उघड करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ शासन या सर्वांना संरक्षण देतंय. त्यामुळे तुमची माझी जबाबदारी आहे की काही करा, मतदानाचा हक्क सांभाळा. आमचे पक्ष वेगळे आहेत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेद असतात, पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावंच लागेल असं थेट जाहीरपणे शरद पवारांनी व्यासपीठावर सांगितलंय. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ एवढंच सांगतो. एवढंच शरद पवारांनी काल सांगून काल आगीचा भडका उडवून दिला. तर पुढे जाऊन राज ठाकरे मैदानात आले. त्यांनीही एखादं वर्ष निवडणूक लांबवली तर काही फरक पडणार नाही. अगोदर मतदार याद्या स्वच्छ करा, शेकडो दुबार मतदार याद्या आहेत, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा आरोप करून राज ठाकरे यांनी या गोष्टीला आणखीनच मुठमाती दिली. आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमले आहात. मतदार याद्यांचा हा विषय फार मोठा नाही. आम्ही बोलत आहोत, उद्धव ठाकरे बोलत आहेत, शरद पवार बोलत आहेत, या दुबार मतदार आहेत असं सांगत आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे, कम्युनिस्ट पार्टी बोलत आहे, काँग्रेसचे लोक बोलत आहेत, भाजपचेही काही लोक बोलत आहेत, दुबार मतदार आहेत. शिंदेची लोकही बोलतात दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोकही बोलतात दुबार मतदार आहेत असं म्हणत, अरे तुम्हाला मग अडवलंय कुणी? निवडणूक घेण्याची घाई का करत आहात असा सवाल राज ठाकरेंनी केला. मी आधी सांगितलंय 4 स्टेप पूर्ण केल्या गेल्यात आणि मग सरसकट विरोधक रस्त्यावर उतरले. त्यांनी सेट केलं. आधी आम्ही कायदेशीर मार्गाने निवडणूक आयोगाला भेटलो. आम्ही त्यावेळीही थप्पीभर पुरावे आणि कागद घेऊन निवडणूक आयोगाला या विषयाचं गांभीर्य समजावून सांगितलं. 8 दिवसांची त्यांना वेळही दिली. योग्य ते आम्हाला उत्तर द्या असंही सांगितलं. निवडणूक आयोग काय करते? निवडणूक आयोगाने जाहीर केले पुढच्या 8-10 दिवसांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर करू. थोडक्यात काय तर विरोधकांना इतकंसही मोजलं नाही
आणि चुटकीसरशी त्यांचा विषय बाजूला केला हे निवडणूक आयोग फिक्स करते। बरं, महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चा विरोधात यांचा मूक मोर्चा कुणाचा? भाजपाचा। काय कारण आहे? लोकशाही मार्गाने लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, आमचे प्रश्न निवडणूक याद्यांवरती दुबार मतदारांवरती आहेत, आम्ही त्याचे पुरावे देतोय, आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही मोर्चा करतोय। मग भाजपने मोर्चा काढण्याचं कारण काय? विरोधक निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतायत आणि त्यामुळे आमचा गळा दाबला जातोय म्हणून आम्ही मूक मोर्चा काढतो अशी भूमिका होती का? प्रश्न नाहीये। त्यामुळे आधी सेट केलं गेलंय, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचून दिलाय की विरोधक आधी निवडणूक आयोगाला जाऊन भेटले, राहुल गांधींप्रमाणे फक्त प्रचार नाही केला, पण निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचं ऐकलं नाही आणि तेव्हा ते रस्त्यावर उतरले। आता ही रस्त्यावर उतरलेली लढाई कोणत्या टोकापर्यंत जाते हे पाहण्यासारखं असणार आहे, पण यामध्ये लक्षात घ्या, जो अंदाज होता ना की राज ठाकरेंची एंट्री झाली तरी पवार आणि काँग्रेस जुळवून घेणार नाही, ते जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आले बरं का। काल काँग्रेसचा प्रभाव काही प्रमाणावरती आंदोलनात कमी दिसला असला तरी सुद्धा पवारांनी मात्र ताकदीनिशी दोन्ही ठाकरेंना धरून ठेवलंय। ठाकरेही फुटत नाही, पवारही फुटत नाही आणि विरोधकांच्या नादामध्ये सत्ताधारे एकामेकांची उणीधुणी बाहेर काढतात। गेम होतोय, अति आत्मविश्वास नडेल, सत्तेची मौज मजा म्हणून नडेल आणि जर मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो क्लिअर कट केला नाही तर पुढच्या काही काळांमध्ये निवडणुकीपूर्वी दंगलीही घडतील, अंदाज आहे। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।